नमस्कार मंडळी, मी आहे स्नेहल. आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या माहेरच्या गोकुळाष्टमी कशी साजरी करतात हे दाखवणार आहे. चला तर मग बघू. कोकणातील सिंधुदुर्गमधील कुडाळ पांगरणी रुके गावात माझे माहेर आहे. तिथेच दरवर्षी गोकुळाष्टमी आनंदाने व उत्साहाने सर्व कुटुंब व सर्व गावकरी मिळून करतात. तसेच यंदाही वाजत गाजत श्रीकृष्णाचे आगमन झाले. जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी उठून सुंदर फुलांनी मकर सजवून ठेवतात. गोकुळाष्टमीला संध्याकाळी श्रीकृष्णाचे आगमन होते. त्यानंतर सर्वजण मिळून श्रीकृष्णाला मकरात बसवतात. त्यानंतर रात्री भटजी येऊन पूजा करतात. बरोबर रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म सोहळा साजरा होतो. नंतर रात्री आरती करून सर्व पूजा होईपर्यंत रात्रीचे 3-4 वाजतात आणि त्याच दिवशी घरात सर्वजणांचा उपवास असतो. आमच्या घरातील एक व्यक्ती पूजेला बसतात, पण पूजेला बसताना थंड पाण्याने आंघोळ करून ओल्या अंगाने पूजा करावी लागते. नंतर दुसऱ्या दिवशी गोपालकाला असतो. त्या दिवशी सकाळी भटजी येऊन उत्तर पूजा करतात. मग काल्याच्या तळीला सगळेजण लागतात. अंगणात दही भरलेला हंडा वर लटकवतात. पावसाचे दिवस असल्याने पाऊस पडतो, पण पाऊस जरी नाही पडला तरी अंगणात चिखल करून काला खेळला जातो. वयाचे बंधन न राखता सर्वजण मिळून काला खेळतात. काला खेळताना सर्व पूर्वीचे खेळ खेळले जातात. दरवर्षी असेच सर्वजण लांबून हा खेळ व काला बघायला येतात. काला खेळताना DJ किंवा साऊंड वर नाही तर सनई व ढोल पथकावर वाजत गाजत खेळतात. सर्व खेळ खेळून नंतर दहीहंडी फोडली जाते. नंतर सर्वजण तसेच वाजत गाजत गावातल्या नदीजवळ जातात. तिथे श्रीकृष्णाची आरती करून विसर्जन करतात. जे खेळताना चिखलात लोळतात तेच विसर्जनाच्या वेळी त्याच नदीत अंघोळ करतात. खूप मजा येते त्यावेळी. असंच दरवर्षी आनंदाने व उत्साहाने हा सण साजरा करतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पूर्ण हा काला बघण्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू केलेला आहे, तो तुम्ही पुढे बघू शकता.
तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व माझ्या माहेरची श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा. तसेच लाईक सबस्क्राईबर करा. तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू.